जे सभासदांनी जे आहेत त्यांनी इंट्रोडक्शन म्हणायचं आहे. नमस्कार, मी दीपक सूर्यवंशी. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याची चर्चा ही संपूर्ण राज्यात कायमच सुरू असते. गोकुळ दूध संघातलं राजकारण असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यात साधारण 21 शुगर फॅक्टरीज आहेत. शुगर फॅक्टरी 21 जरी असल्या तरी कोल्हापूर शहरातला जो छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना आहे, या कारखान्याविषयी देखील राजकारण असेल. या दोन म्हणजे गोकुळ दूध संघ आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना या दोन ठिकाणच्या राजकारणाची चर्चा मात्र खमंगाने संपूर्ण राज्यात सुरू असते. कारण पण तसं आहे, कारण आमदार सतेज पाटील गट असेल किंवा माजी आमदार महादेवराव महाडिक गट असेल. महाडिक गट म्हणलं तर अमल महाडिक आले, त्यांच्या मिसेस शोमिका महाडिक आल्या, खासदार धनंजय महाडिक आले. यांचे आता सध्याचे राजकीय कट्टर वैरत्व जे आहे ते म्हणजे आमदार सतेज पाटील गट. आमदार सतेज पाटील गट हा आणि महादेवराव महाडिक म्हणजे सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक एकेकाळचे गुरु शिष्य असं मानलं जात होतं. कोल्हापूरच्या राजकारण जसं बदलत गेलं तसं गुरु आणि शिष्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण झाला, राजकीयदृष्ट्या दुरावा निर्माण झाला. या दुराव्यानंतरच कोल्हापूरच्या राजकारणामध्ये कायमच खमंग चर्चा होत होते. सतेज पाटील गट आणि महाडिक गट या दोन गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय चर्चा असेल, लोकसभेची जेव्हा चर्चा होत असते, इलेक्शन होते किंवा आमदारकीची इलेक्शन होते, या आमदारकीची लोकसभेची इलेक्शन असेल त्याची मात्र जास्त चर्चा होत नसली तरी या दोन राजकीय नेत्यांची राजकीय जी डावपेच असतात किंवा राजनीतीमधले अनेक घटकांपर्यंत कसं पोचावे किंवा काय करावं, कुणाला शय द्यावा किंवा कुणाच्या कुरकुड्या कराव्या याचा हा ओहापोह करणारा आपल्याला माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शहरामधला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना नुकतीच काही दिवसांपूर्वी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आणि यामध्ये महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अमल महाडिक यांनी या ठिकाणी बाजी मारत 21-0 अशा फरकाने सतेज पाटील गटाचा दारुण पराभव केला. काही दिवसांपूर्वी म्हणजे 1 ते 1.5 वर्षांपूर्वी याच्या मागे देखील गोकुळची जी दूध संस्था होती ती दूध संस्था महादेवराव महाडिक आणि PN पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ बरेच वर्ष हा महादेवराव महाडिक यांच्याकडे होता. मात्र सतेज पाटील गट असेल किंवा जिल्ह्यातील नेते म्हणजे हसन मुश्रीफ असतील यांच्या या दोघांच्या एकत्रित येऊन किंवा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये जो अनेक वर्ष जो गोकुळ दूध संघ होता म्हणजे महादेवराव महाडिक यांच्याकडे गोकुळ दूध संघ होता, हा मात्र सतेज पाटील गटाने एकाएकी गोकुळ दूध संघावरती सत्ता मिळवून गोकुळ दूध संघ हा आपल्या ताब्यात घेतला. राजाराम सहकारी साखर कारखाना मागील 28 वर्ष महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आहे. याला हा देखील मागच्या इलेक्शनमध्ये जे झाली 4 महिन्यापूर्वी इलेक्शन झाली त्यामध्ये देखील सतेज पाटील गटाने ही राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये राजकीय जर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जर पाहिलं तर राजाराम सहकारी साखर कारखाना हा 100 म्हणजे साधारण कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये म्हणजे पूर क्षेत्र जो भाग आहे याच्यामध्ये विस्तारलेला हा साखर कारखाना आहे. याच्यामधले जे सभासद आहेत त्यांचे अपात्र दाखल किंवा अन्य काही गोष्टी आहेत याच्याबद्दल राजकारण झालं. त्यानंतर हा कारखाना पुन्हा एकदा सभासदांनी महादेवराव महाडिक यांच्याकडे दिला. याच महिन्यामध्ये काही 15 दिवसांपूर्वीच गोकुळ दूध संस्थेची एक जनरल सभा झाली. या सभेची पण चर्चा संपूर्ण राज्यात झाली. कारण पण तसं आहे की गोकुळ दूध संघामध्ये जे सध्याचं जे राजकारण चालू आहे किंवा गोकुळ दूध संस्था जी असेल त्या ठिकाणी सतेज पाटील गटाने सध्या 1200 सभासद अधिक वाढवून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या गटातील जे कार्यकर्ते असतील किंवा अन्य असतील त्यांना त्यांच्या गावामध्ये अनेक डेऱ्या निर्माण झालेल्या आहेत. 120 गावांचा विस्तार असणारा गोकुळ दूध संघ आहे. गोकुळ दूध संघामधलं जर राजकारण पाहिलं तर
महादेवराव महाडिकांच्या हातामध्ये असलेला गोकुळ दूध संघ आमदार सतेज पाटील यांनी हिरावून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावरनं आता गोकुळ दूध संस्थामधलं जे राजकारण असेल याला या ठिकाणी जे संचालक आता आहेत की शोमिका महाडिक यांनी देखील अनेक तिथले जे गैरव्यवहार चालू असतात किंवा अनेक काय विषय आहेत त्याच्यावरती हात घालून जनरल सभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर मिळत नाही किंवा उत्तर दिलं असं जरी सत्ताधारी सांगत असेल तर किंवा महाडिक यांच्याकडून उत्तर दिलं जात नाही किंवा त्या सभेमध्ये महाडिक गट असेल किंवा सतेज पाटील गट असेल या दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते एकमेकाला आमोरसमोर येतात आणि त्यामधलं जे राजकारण असतं घोषणाबाजी असते यामुळं संपूर्ण राज्याचं या ठिकाणी लक्ष राहिलं जातं. तसंच कालच नुकतीच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची देखील वार्षिक सभा झाली, म्हणजे 39वी वार्षिक सभा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळापाशी झाली. या वेळेला देखील सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते आणि पुन्हा याची चर्चा ही खमंग होतच असते. नियोजन महाडिकांच्याकडून झालेलं होतं आणि त्यानुसार महाडिक यांनी सभेच्या ठिकाणी शेतकरी जो वर्ग होता हा पूर्ण सभेच्या ठिकाणी बरोबर 11 वाजता संपूर्ण हॉल जो होता तो भरलेला होता. सभासद तिथं आलेले होते. सतेज पाटील गटाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत सतेज पाटलांच्या ज्या समर्थक आहेत काही ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि दोन्ही म्हणजे महाडिक गटाचे जे कार्यकर्ते असतील की या दोन्ही कार्यकर्त्यांच्या मध्ये राजकीय घोषणाबाजी हे वादळाचं म्हणजे जे राजकारण असतं प्रश्न उत्तराचं तिकडे विचारत असताना देखील गोंधळ इकडे सुरू असतो. हे काय समीकरण आजचं नाही, हे काय कुठल्याही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वांनाच ज्ञात आहे की महाडिक आणि पाटील गट हा एकत्र आला की जवळजवळ आला की एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र याची चर्चा ही संपूर्ण राज्यात होते. ते कालच्या ज्या सभेमध्ये राजाराम कारखान्याच्या विषय पत्रिकेवरती अनेक विषय नमूद करण्यात आले. कारण राजाराम सहकार साखर कारखाना हा राजाराम महाराजांच्या त्यावेळेच्या जो पूर्वीचा जो बांधलेला आहे शहराच्या मध्य ठिकाणी आहे किंवा तिथला जो पूर्वीचं जे मशिनरी आहे त्याची बदल करणे किंवा को जनरेशन प्लॅन करणे, कार्यक्षेत्र वाढवणे अशा अनेक विषयांवरती राजाराम सहकारी साखर कारखान्याची इलेक्शन पूर्वी पण देखील विषय होता आणि कालच्या ज्या जनरल सभेमध्ये हे विषय सभासदांच्या समोर ठेवून अमल महाडिक यांनी हे विषय मांडले आणि सभासदांनी मंजूरच्या घोषणा देत आणि काही निवडक कार्यकर्त्यांनी सतेज पाटीलांची नामंजूर असं घोषणा देत होते. पण सभासदांच्या त्या ठिकाणचा जो परिसर माहोल पाहिला तर दोन्ही गोंधळाचं वातावरण हे संपूर्ण राज्यानं पाहिलेलं आहे. या गटाच्या मधला जो संघर्ष आहे हा कधी थांबणार असं जरी चित्र आपल्याला आता पाहायला मिळत नसलं तरी भविष्यामध्ये हे दोन्ही नेते एकत्रित येत आहेत की काय हे पाहावं लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील हे एकेकाळचे गुरु शिष्य मानले जातात. पण शिष्याच्या आणि गुरुच्या नात्यांमध्ये मतभेद झाले, राजकीयदृष्ट्या मतभेद झाले आणि त्यानंतर महादेवराव महाडिक यांच्या समवेत असणारे जे धनंजय महाडिक आहेत म्हणजे त्यांचे पुतणे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे दोन्ही नेते एकेकाळचे जिगरी दोस्त किंवा कट्टर मित्र असं मानले जाते. पण या दोन्ही मित्रांच्या मध्येही दुरावा निर्माण झालेला आहे. सध्या धनंजय महाडिक यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहिले तर दोन्ही महाडिक गट असेल किंवा सतेज पाटील गट असेल हे दोन्ही नेते एकत्रित यावे, एकत्रित येऊन कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत म्हणजे हे गोकुळ दूध संघ असेल या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी जो वर्ग असतो शेतकऱ्यांचा गोटा असतो दुधाचं स्तोत्र असतं किंवा त्या दुधाच्या तिथून डेअरीपर्यंत आणि डेअरीतून गोकुळ दूध संघापर्यंत जे राजकारण चालतं त्या राजकारणाचे थेट संबंध या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांशी येतो आणि तिथं आपलाच वर्चस्व असावा असं एक गोकुळमधलं एक राजकारण आहे. गोकुळचा विस्तार पाहिला तर पुणे आणि मुंबईमध्ये गोकुळ दुधाला देखील मागणी आणि त्याच्या उत्पादनाला देखील मागणी आहे. पण गोकुळमधल्या जे सध्याचं राजकारण पाहिलं तर एकाएकी सतेज पाटील यांच्याकडं वर्चस्व आहे आणि तिथला कारभाराला विरोध असेल किंवा तिथल्या ज्या कारभारावरती आक्षेप घेण्याचं काम त्या ठिकाणी असलेल्या संचालिका शोमिका महाडिक करत आहेत.
या श्रमिका महाडिक असेल किंवा तो गोकुळ दूध संघ असेल तिथलं जो सभाच्या ठिकाणचं जी चर्चा होती किंवा आरोप प्रत्यारोपात याची चर्चा देखील झालीच होती आणि कालच नुकती राजाराम सहकारी साखर कारखान्याची देखील चर्चा झाली. विषय येतो तो कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखाना आणि राजाराम सहकारी साखर कारखान्याचा आरोप प्रत्यारोपाच्या वेळेला सतेज पाटील गटाने थेट महाडिक यांच्यावरती आरोप केले होते की महाडिक हे स्वतःचा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचं नाव पुसून महाडिक कारखाना करतील म्हणून हा एकाएकी होईल, त्यामुळे आम्ही यामध्ये लक्ष घालतोय असं सतेज पाटील गटाने सांगितलंय. यालाच कालच महादेवराव महाडिक यांनी सभा संपल्यानंतर मात्र गुरु शिष्यामधला जो वाद आहे त्याला एक चांगलं शिष्याला एक त्यांनी एक परत आणखीन एक म्हणजे आपली कान उघडणी केली की काय असं म्हणलं जातं वावगं ठरणार नाही. कारण जेव्हा त्या ठिकाणी काही पत्रकार मीडियाचे काही लोक होते त्यांना देखील या ठिकाणी सांगण्यात आलं की मी कधीही महाडिक हे कधीही कोल्हापूर जिल्ह्याचे उपकार विसरणार नाहीत. 10 पिढ्या हे उपकार विसरणार एवढं कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी नागरिकांनी महाडिक फॅमिलीला दिलं आहे. मात्र सतेज पाटील यांच्या गगनपावडा इथल्या जो कारखाना आहे त्याचं नामकरण काही दिवसांपूर्वी डी.वाय. पाटील कारखाना असं झालं. याच्यावरती त्यांनी आक्षेप घेत तिथल्या जे सभासद होते त्यांना साधारण 42 सभासद काहीतरी त्यांना अचानक रद्द त्यांचं केलं. याविषयी त्यांनी पुन्हा राजकीय ठिणगी टाकून पुन्हा वाद निर्माण केलेला आहे आणि हे असेच वाद कायम चर्चेत राहतात. गोकुळ दूध संघ असेल किंवा राजाराम छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना असेल, पण या दोन्ही ठिकाणच्या ज्या राजकीय चर्चा होतात ते म्हणजे सतेज पाटील गट आणि महादेवराव महाडिक गट या दोन गटाची चर्चा ही संपूर्ण राज्यात कायमच सुरू असते. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.